नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी रयत क्रांती शेतकरी संघटनेचे कोरेगावात धरणे आंदोलन, जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले। महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्याचा शब्द दिला होता, तसे जाहीरनाम्यात आश्वासन देखील दिले होते। मात्र आज अखेर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली गेली नाही। शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी सकाळी 11 वाजता कोरेगाव येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलनास सुरुवात केली। राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, त्यांचा सातबारा कोरा करावा या मागणीसह सोयाबीन आणि कांद्याला हमीभावाप्रमाणे दर द्यावा, FRP न देणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या। महायुती सरकारने याबाबत लक्ष न दिल्यास शेतकरी आंदोलन तीव्र केले जाईल। रयत क्रांती शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी मुळीच शांत बसणार नाही। आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यात वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन छेडले जाईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव यांनी दिला। सरकारच्या जो जाहीरनाम्यात त्यांनी जो वचननामा जाहीर केला होता, त्याच्यात शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार असे घोषणा केली होती। त्याची काय अंमलबजावणी न केल्यामुळे आम्ही रयत क्रांती संघटनेतर्फे सरकारचा निषेध करत आहोत। शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे। सोयाबीनला हमीभाव 6000 रुपये मिळालाच पाहिजे, सोयाबीनला हमीभाव 6000 रुपये मिळालाच पाहिजे, कांद्याला प्रति क्विंटल 4000 रुपये मिळालेच पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे। रयत क्रांती संघटनेचा विजय असो, रयत क्रांती संघटनेचा विजय असो। कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये नो डीजे नो डान्स ओनली एज्युकेशन हे तत्व अंगीकारत शैक्षणिक साहित्याचे वितरण करत अभिनव पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करणार रमेश उबाळे यांचा निर्धार। कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सोमवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी केली जाणार आहे। नो डीजे नो डान्स ओनली एज्युकेशन हे तत्व अंगीकारत शैक्षणिक साहित्याचे वितरण करत अभिनव पद्धतीने साजरी केली जाणार आहे, अशी माहिती पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश उबाळे यांनी दिली। सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण मोठ्या उत्साहात साजरी करणार आहोत। नो डीजे नो डान्स ओनली एज्युकेशन हे स्लोगन घेऊन आपण आलेलो आहोत। यावर्षी शैक्षणिक जयंती साजरी केली जाणार असून येथून पुढची जयंती फक्त शिक्षणासाठी साजरी केली जाणार आहे। जय भीम। सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आपण मोठ्या उत्साहात साजरी करत आहोत। नो डीजे नो डान्स ओनली एज्युकेशन या स्लोगन घेऊन आपण आलेलो आहोत। यावर्षी शैक्षणिक जयंती, ही जयंती फक्त शिक्षणासाठी, इथून पुढची जयंती फक्त शिक्षणासाठी। आपण सगळ्यांनी आपल्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील युवकांना आपण डान्स नाही तर पुस्तकाकडे घेऊन चाललेला आहोत। त्याचप्रमाणे आर्मी भरतीसाठी किंवा पोलीस भरतीसाठी जात असताना आपणास काही अडचण आल्यास आम्हास संपर्क साधावा। या जयंतीसाठी कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय महेशदादा शिंदे युवा मंच तसेच राहुलदादा बर्गे मित्र समूह व संयोजक म्हणून आम्ही पीपल्स रिपब्लिकन पार्टी आपल्या सोबत आहोत। चला तर मग यावर्षीची जयंती उत्साहात साजरी करूयात। शैक्षणिक जयंती, नो डीजे नो डान्स ओनली एज्युकेशन। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारी जयंती आपण साजरी करूयात। नव्या जोमानं, नव्या उत्साहात युवा पिढीला युवा पर्व आपल्या सोबत घेऊन चला तर मग शैक्षणिक जयंती साजरी करूयात। जय भीम।
कोरेगाव पंचायत समिती कार्यालय म्हणजे आओ जाओ घर तुम्हारा. अधिकारी व कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती. सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांनी दिला आंदोलनाचा इशारा. गेले 2.5 वर्ष प्रशासकीय राजवट असलेल्या कोरेगाव पंचायत समितीचा कारभार म्हणजे आओ जाओ घर तुम्हारा बनले आहे. 100 दिवस कृती कार्यक्रम आणि मार्च अखेरचे कारण सांगून गेले 1.5 ते 2 महिने जनतेला हेलपाटे मारायला लावणारे प्रशासन आता सलग सुट्ट्यांचा आनंद घेऊ इच्छित आहे. आढावा बैठकीच्या नावाखाली शुक्रवारी पंचायत समितीत एकही अधिकारी फिरकला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने ते देखील जागेवर नव्हते. या संदर्भात सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांनी प्रशासनाला कडक शब्दात जाब विचारला आहे. दत्तात्रय सुतार हे वेलंग तालुका कोरेगाव येथील एका तक्रारीच्या अनुषंगाने माहिती घेण्यासाठी शुक्रवारी दुपारी 12:15 वाजता पंचायत समिती कार्यालयात गेले होते. प्रशासक तथा गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी लालासाहेब गावडे यांच्यासह अन्य खाते प्रमुख उपस्थित नव्हते. त्यांच्या दालनाला कुलूप असल्याचे सुतार यांना आढळून आले. याबाबत त्यांनी सातारा जिल्हा परिषद कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता आढावा बैठकीसाठी अधिकाऱ्यांना बोलवले असल्याचे सांगण्यात आले. अधिकारी कोरेगावात उपस्थित नसल्याने कर्मचाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण नव्हते. कर्मचारी जागेवरच नव्हते. कामकाज काहीही सुरू नव्हते असा आरोप सुतार यांनी केला. या संदर्भात त्यांनी कार्यालय अधीक्षक यांना कडक शब्दात जाब विचारला. मात्र कार्यालय अधीक्षक हे आपल्या मोबाईल हँडसेटमध्ये व्यस्त होते. समोरची व्यक्ती आपणास काहीतरी विचारत आहे याचे भान देखील त्यांना राहिले नव्हते. ते देखील शासकीय भाषेतील उत्तर देत होते. या संदर्भात पत्रकारांशी बोलताना सुतार यांनी सांगितले की गेले 1.5 महिना पंचायत समिती प्रशासन हे राज्य सरकारचा 100 दिवस कृती कार्यक्रम आणि मार्च अखेर या 2 गोंडस शब्दांच्या नावाखाली काम करत होते. त्यामुळे सामान्य जनतेला एप्रिल महिन्यात हा एकमेव संदेश दिला जात होता. दिनांक 5 एप्रिलपर्यंत पंचायत समिती स्तरावर वर्ष अखेरीची कामेच केली जात होती. त्यानंतर आता सलग सुट्ट्या असल्याने अधिकारी आढावा बैठकीच्या गोंडस नावाखालीच बाहेर असून कार्यालयाकडे फिरकत नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत. या आठवड्यात शुक्रवारी कामकाजाचा शेवटचा दिवस होता. शनिवारपासून सलग 3 दिवस शासकीय सुट्ट्या आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना आता मंगळवारीच पंचायत समितीत येऊन काम करावे लागणार आहे. एकंदरीत कोरेगाव पंचायत समिती म्हणजे आओ जाओ घर तुम्हारा बनले आहे असा आरोप सुतार यांनी केला आहे. दत्तात्रय सुतार, सामाजिक कार्यकर्ता व माहिती अधिकार कार्यकर्ता. मी आज पंचायत समिती येथे आलो असता येथे पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी उपलब्ध नाही आहेत, सहाय्यक BDO उपलब्ध नाही आहेत, BDO उपलब्ध नाही आहेत. चौकशी केली असता त्यांनी आढावा मीटिंग आहे जिल्हा परिषदला म्हणून सांगितलं. त्यानंतर मी जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी गुलेसाहेब यांना फोन करून विचारणा केली असता त्यांनी सुद्धा सर्वजण आढावा मीटिंगसाठी आलेले आहेत म्हणून सांगितलं. परंतु आढावा मीटिंग कशासाठी? आज वर्षाचा मार्च एंडमध्ये 1 महिना घालवला. त्यात लोकांची कुठलीही कामं झालेली नाहीत किंवा कुठल्याही तक्रारीवर कुठलीही कारवाई केलेली नाही. आणि काल सुट्टी होती आणि आज परत 1 दिवस नागरिकांनी घरकुलं असेल, इतर कामं असेल, पाणी टंचाईच्या बाबत असेल, त्यासाठी लोक सकाळपासून येत आहेत. मी स्वतः उभं राहून मी 2 तास बघितलेलं आहे. पण कुठल्याही अधिकाऱ्याला विचारायचं काय आणि एखादे कर्मचारी सांगणार काय त्याला उत्तर देऊ शकत नाहीत. मग एक तरी कार्यालयाचा असं शासनाचा निर्देश आहे की कार्यालय प्रमुख म्हणून कोणाला तरी जबाबदारी देऊन ही जबाबदारी पार पाडण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांची नेमणूक केल्याशिवाय तुम्हाला अधिकाऱ्यांना बाहेर जाता येत नाही. हालचाल रजिस्टर बघितलं असता हालचाल रजिस्टर नाही आहे, हालचाल रजिस्टरच नाही आहे, उपलब्ध तर नाहीत परंतु त्यांनी हालचाल रजिस्टरवर नोंद केलेली नाही आहे. हे कुठला कारभार चाललेला आहे? हे सर्व मनमानी कारभार चालला आहे. यशवंत नागराजन यांनी आज एवढ्या आढावा मीटिंग घेण्याचं कारण काय? आणि आढावा मीटिंग घेण्यासाठी प्रशासकीय कार्यालय अधिकारी हे प्रशासकीय आहेत आणि प्रशासक असताना सर्व बजेट वगैरे त्यांच्याच हातात आहे. मग आढावा बैठकी कशासाठी एवढ्या घ्यायच्या? हे बी गौडबंगाला आहे. आणि अधिकारी कोरेगाव पंचायत समितीचे कर्मचारी मेन मुळात अधिकाऱ्यांचंच कंट्रोल नाही आहे. अधिकारी बेकायदेशीर बाहेर इकडे तिकडे जात असतात आणि संबंधित कर्मचाऱ्यांना त्यातलं काही कळत नाही. त्यामुळे त्यांना नागरिकांची कुठलीही तक्रारीवर निरसन होत नाही. हेलपाटे होतात. आज उत्तर कोरेगाव आहे, दक्षिण कोरेगाव एवढ्या लांबून माणसं येतात, हेलपाटे होतात. यांना काही याचं देणं घेणं नाही. तरी यशवंत नागराजन यांनी याच्याकडे लक्ष देऊन कारभार सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत, अन्यथा आम्हाला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल. पिंपोडे बुद्रुक येथे एकतर्फी प्रेमातून युवतीचा खून केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेप व दंड. जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली शिक्षा. पिंपोडे बुद्रुक तालुका कोरेगाव येथे 3 वर्षांपूर्वी एकतर्फी प्रेमातून झालेल्या युवतीच्या खून प्रकरणी संशयित आरोपीस सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेप व 35,000 रुपये दंड अशी शिक्षा
ठोठावली आहे. निखिल राजेंद्र कुंभार वय 26 राहणार पिंपळे बुद्रुक असे आरोपीचे नाव आहे. याबाबत वाटा स्टेशन पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी 6:30 वाजता माहिती दिली. पिंपळे बुद्रुक तालुका कोरेगाव येथे दिनांक 6 मार्च 2022 रोजी सकाळी 9:15च्या सुमारास पिंपळे बुद्रुक गावामधील श्रीराम किराणा स्टोअर्स या दुकानाच्या वरच्या माळ्यावर असलेल्या पंचम क्लासेस येथे आरोपी निखिल राजेंद्र कुंभार याने मृत पीडिता ही अभ्यास करत असताना हातातील चाकूने एकतर्फी प्रेमातून धारदार चाकूने भोसकून गंभीर जखमी करून तिचा खून केला. याबाबतची फिर्याद गुन्हा वाटा स्टेशन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक SS बोंबले यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती SS कोसमकर यांच्यासमोर सदर खटल्याची सुनावणी सुरू होती. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील महेश कुलकर्णी यांनी खटल्याचे कामकाज पाहिले. एकूण 13 साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावा व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष तसेच अन्य साक्षीदारांच्या साक्षीवरून व जिल्हा सरकारी वकील यांचा युक्तिवाद व आरोपींच्या कृत्याबाबत उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे यांचे दाखले न्यायालयात सादर केले. समोर आलेला पुरावा ग्राह्य मानून न्यायाधीश कोसमकर यांनी शुक्रवारी आरोपीस खुनाच्या आरोपात दोषी धरून जन्मठेप व 25,000 रुपये दंड न भरल्यास 3 महिने साधा कारावास, त्याचबरोबर भारतीय दंड संहिता कलम 450 अन्वये 3 वर्षे सक्षम कारावास व 10,000 रुपये दंड न भरल्यास 2 महिने साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे. दंडाची रक्कम पीडितेच्या पालकांना देण्याची सूचना केली आहे.